महाविकास आघाडीची एकीची वज्रमूठ. महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याचा दृढ निर्धार. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट होऊन निवडणूक लढवणार असून महापालिकेवर आघाडीचा महापौर बसवण्याचा ठाम निर्धार आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला. ही बैठक सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. बैठकीसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे सोलापुरात दाखल झाले होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खैरे म्हणाले, भाजपाच्या विरोधात येऊ इच्छिणाऱ्या सर्व पक्षांना महाविकास आघाडी सोबत घेणार आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणूक संयुक्तपणे लढून आघाडीचा महापौर बसवणे हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे. त्यासाठी सर्व घटक पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पार्टीलाही सोबत घेण्याचा मनोदय व्यक्त केला. बैठकीस माजी आमदार प्रकाश एलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शंकर पाटील, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, शहर प्रमुख नाना मोरे, तसेच माकपचे युसुफ शेख मेजर, अनिल वासम, मनसेचे विनायक महेंद्रकर, जैनुद्दीन शेख, प्रशांत इंगळे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे सगळ्यात महापालिकेच्या निवडणुका ज्या 29 आहेत त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिका महत्त्वाची महापालिका आहे. आणि त्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहेत, आडमासरांची कम्युनिस्ट पार्टी आहे, त्याप्रमाणे मनसे पण आहे, वंचित पण आपल्याकडे आलेले आहे, त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीसुद्धा आलेली आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या बैठकीसाठी आम्ही सर्वजण होतो. माझे जुने सहकारी 10 वर्ष आम्ही जे आमदार होतो ते प्रकाश एलगुलवारजी आहेत आणि आडमासरांचा फोन आला ते पण आमच्याबरोबर आमदार होते. इथे सर्व मान्यवर गाडेकरजी आहेत, नरोटेजी आहेत, ही सगळी मंडळी आहेत आणि आमचे सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आणि अशा या बैठकीमध्ये महाविकास आघाडी होणार नाही. कारण काही आमच्या विरोधकांना असं वाटलं होतं की यांची आघाडी होतच नाही आहे आणि ते उड्या मारत होते की नाही आता हे होत नाही म्हणून. परंतु प्रत्यक्षात परवा आमची अशीच फोनवर चर्चा झाली. प्रकाशजींनी फोन केला, आडमासरांनी फोन केला, नंतर नरोटेजींनी फोन केला, गाडेकरांनी फोन केला आणि ते मी ताईंना सांगितलं, ताई आपली आघाडी करायची म्हणजे करायचीच. आणि ती आज आम्ही त्या ठिकाणी केलं. हा योगायोगाने आज सोनेजींचा वाढदिवस पण आहे, प्रणित शिंदे ताईंचा वाढदिवस आहे. 9 तारखेला राज ठाकरे साहेबांचा 9 आकडा महत्त्वाचा आहे. आमचे दडालीचे तरुण तडफदार आमचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. असं 9 सगळं जोडून आलं. म्हणून मला या ठिकाणी हे सांगायचं, आम्ही सर्वजण एकत्रपणे त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. म्हणजे निवडून येणारे कॅन्डिडेटलाच त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य द्यायचं. हा माझा तो माझा न करता त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी हे ठरवलं की आपली मॅक्झिमम त्या ठिकाणी जागा बहुमताकडे कशी येईल आणि बहुमता दृष्टिकोनातून महापौर आपला महाविकास आघाडीचा कसा बसेल त्या दृष्टिकोनातून